थोडस सांभाळून घे जा म्हटलं तुम्ही सागर. काकू तुम्ही माझ्या आईसारखे आहे म्हणून सांगून राहिलो तुम्हाला. आतापर्यंत विचारा तिले सांभाळूनच घेतलं मी. पण हिनं कधी सांभाळाव मायावाले आई बाबाचं घर. माया आई बाबाले माया बहिणीले हिनं चांगलं गोड गोड बोलून राहावं का नाही. जेव्हा पाहिलं तेव्हा हे राहणे टाईटच दिसते. तिथंच राहा लागते ना इले, तिथंच मलाही राहा लागते. मग हिनं चांगलं वागायचं का नाही. ती कामाची बोंब तिची कामासाठी तर मला घराच्या बाहेर झगडा करून निघा लागलो हिच्यासाठी. किती सांभाळून घेऊ जी मी काकू. आता तुम्ही सांगा बरं. आईचं मन नाही आहे बिलकुल हिला येऊ द्यायचं, बिलकुल मन नाही आहे आईचं. मोठ्या मुश्किलनं ते मानली तुम्ही फोन केला म्हणून, बाबांना समजावलं असं तसं करून, तेव्हा कुठं मानली ते. पण तरी पण तीच ते खुश नाही आहे ते येत आहे तर. आणि तुमचं बरोबर आहे म्हणा. तिच्या मायरची तिच्या माय बापच तरसली इले. आता तुम्ही तर सासरचे होय, काऊन नाही तरसन बाप्पा. ते सासू सासरे तरसन नाही तर काय. कोणत्याच सुनवायरीनं असं वागावं नाही बाप्पा. वागाले आमचं तर सांगणं तिले तेच आहे. असं नाही ना आम्ही लपवतो बा म्हणून. किती बोलणं चालू आहे. तिचा बापही लई बोलते, हे अंताई लई बोलते तिले, भाऊही बोलून राहिली, सर्व बोलते तिले. मी नाही बोलली तिले. आम्ही लपून नाही ठेवत तिचं. मी आता सरळ भाषेत बोलतो आणि इथंच आहे आणि तुम्ही आहे साक्षीदार. हे जर आता तिथं चांगली वागली नाही ना तर माझ्यासारखा वाईट नाही राहणार. मग मी तुम्हाला सांगतो, मी माझ्या लेकराला घेऊन घेईन. जन्म झाला माझ्या लेकराचा तर, आणि इलेकाने इथं आणून आपटून देईन बा. वागन ना आता चांगली ती वागन नाही तर काय तिले पर्यायच कोणता आहे चांगलं वागण्याशिवाय. बाप आता उभं करत नाही तिले, आणि तिकडे सासू सासऱ्याच्या घरी चांगली राहिली नाही तर तिले पर्यायच कोणता आहे. वागन तशी वागलीस ना ते वाईट. काम आधामात असं बोलण्यात चालण्यात तर जवाई तिले तिकडं सोडून दे जा. इकडं आणूच नका, इकडं पाठवायचंच नाही. इकडं उभं नाही करत तिचा बाप. काय करू बाप्पा मी, मार खाऊ का. तिचा बाप म्हणे तिकडं जाऊनच मर म्हणे, इले येऊ नको म्हणे. मोठ्या मुश्किलनं मी समजाव केलं. माझ्या घरी आणून टाकूच नका तिले. आणि हे बाहेर आणे तुले सांगतो, याच्यानंतर अशी वागली गिगली ना तू, ती इथं दरवाज्यात पाय नाही ठेवायचा. तिकडंच मर जो, तिकडंच मर. तसंही आमची इज्जत तू सारी डुबूनच टाकली. इथं येऊन कायले हे करशील, तिकडंच मरचो. तुले सांगतो मी याचं नाही इथं वापस. थांब ना अंता, थांब ना. त्या जवायच्या समोर तरी कायले बोलतं अशी. थांब ना. नाही निर्मलाबाई, जवाई काय दुसरे आहे का. माहित आहे ना जवायले कशी आहे का आहे बा म्हणून. तेच तर त्रासून गेले. आणि काय बोलू नको म्हणतं. जीव चिडून गेला बाई मायावाला. ऐकू त्या माणसाच्या शिवा आणि त्या पोराचे बोलणे. काय करू हिच्यासाठी, काय काय ऐकू मी. जाऊ द्या करत पाय तू आई गी काय म्हणून राहिले, काकू काय म्हणून राहिले पाय. ऐक आता ऐक वर आणि ऐक तू आता. कसं करायचं मग, चालतं का चालशील तर बरोबर राहायचो. काऊन का कोणीच खुश नाही आहे माझ्या घरी. बाबाही खुश नाही, आई खुश नाही. बाबा तर मजबुरीत माझ्याकडे पाहून हो म्हणलं, पण आई तर बस या निर्मला काकूनं फोन केला म्हणून मजबुरीनं ते आई नाही हो म्हणलं. तुले सांगतो मी, ते ना झाडू घेऊनच आहे आई. गेलं तर तुले चांगलं वागा लागन तिथं, नाही तर काही खरं नाही. मग तुले सांगतो मला सोडाच लागन तुले. काऊन का मी घर सोडू शकत नाही, माय बापाला सोडू शकत नाही. आता पुढल्या महिन्यात माझी बहीण येणार आहे, सरकी सुधी राहायचो. नाही बरोबर आहे ना सागर तुमचं. सर्वांनीच घेऊन चालवा लागते. नंदा झालं, जाऊ झालं, देर झालं, सर्वांनी घेऊन चालवा लागते ना. चाला नाही लागत तर काय. आपल्या हाती आहे, मोठं मन करा लागते. सासू सासरे झालं, सर्वांनी घेऊन चालवा लागते. आपलंच नाही पाहा लागत काही. चुकलं ना तिचं, चुकलं नाही तर काय. चुकलं आम्ही म्हणतो ना चुकलं म्हणून. एवढ्या वेळेस आता तिले थोडस माफ कर जा. एवढ्या वेळेस बरोबर वागतो म्हणे ते. आता वागते, आता नाही वागणार तशी. म्हणून तर राहिली बाई यावाल्या सागरले पोराले ह्या. पण काय माहित का बाई, मलाच भरोसा नाही या राणीवर. पाहू आता काकू काय होते तर पाहू ना. हिच्या वागण्यावर आहे सर्व काही. हिच्याच हाती आहे सर्व. हिची जिंदगी कानी बरबाद करायची का चांगली ठेवायची, बात हिच्याच हाती आहे. आता याच्यानंतर मी काहीच करू शकत नाही हिच्यासाठी. काहीच नाही करू शकणार काकू. नाही ना, हात धरून जरी काढलं नाही इले बाहेर तरी मी काही म्हणू शकणार नाही आता याच्यानंतर. इले इथंच सांगतो मी, हिनं सारखं सुद्धा वागाचं आलो तसंही मी घ्याले. सर्वेच्या विरोधात जाऊन आलो बरं, इथं घ्याले इले. समजा ना आता तिचं तिले समजायला पाहिजे ना बापा. आता आम्ही समजवलं, तिची माय बोलून प्रेमानं शिवा देऊन सर्वच समजून राहिले. तिले आता समजायला पाहिजे. लहान तर आहेच नाही, आता एका लेकराची माय होईल ठेवाजी, तर समजायला पाहिजे तिले. बरं मामी निघतो मी. चल बॅग घेऊन चल तू वाली बाहेर. मी गाडी चालू करतो आणि चल ये. हो निघा. पाण्या पावसाचं लवकर निघा.
बोलता बोलता बाई 1 घंटा झाला. 5-10 मिनिटं म्हणता इकडे तुम्हाला अंधार नाही झाला पाहिजे झाले. राणीचे घराने काय दिवस नाही पुरत आपल्याला तर. बरोबर जा ना अंतालिकाने फोन करून सांग जा पोहोचले नाही पोहोचले का सागर. हो सांगतो ना काकू. चल राणे आण बॅग कर. मी का नाही गाडी चालू करतो, गाडी काढतो. चल ना बाहेरपर्यंत सोडून देतो इले. चल चाल ना. माय बबिता आली असन. हो मी बबिताले बोलावलं, काम होतं तिच्यासोबत थोडंसं. आली असन ते. फोन करून बोलावलं होतं मी तिले. आली का नाही तर पाहतो. तिले फोनही करतो. अहो कुठं आहे हो बबिता बा? घरी आली काय मायवाल्या? कुठं आहे तू? आमाय बाई 2 वेळा चक्रा मारून आली व त्यावाल्या दरवाजातून त्या घराकडून. कोणीच नाही आहे घरी. रोशनी नाही, सूरजही नाही आणि भाऊजी नाही, तूही नाही. फाटकी लावून आहे त्या दरवाजाची तुझ्या घराची. रोशनी गेली असन ना तिच्या मायच्या घरी बसाले. बापा आजकाल तर लय जाते होती वाली व बसाली निसती मायच्या घरी. झाले कामा का मायच्या घरी उठून पैते. दोघी मायले की घराने करते मग त्यावाल्या शितलीच्या. आता बरं झालं ना तिले घराने कराले मायजवळ जाऊ. मायवाली सून त्या शितलीचे ना तिच्या आल्या मायचे घराने करते. तू आहे कुठं? चल मी येऊन राहिली घरी. अंताच्या घरी गेली होती. तिथं झेंड्याजवळ आहे व निघाली घरून झेंड्याजवळ आहे. आय बाई तर इकडून आली व आमाय अंताच्या घरी गेली का राणी व बाई. इकडून आली का हो बाई व? गेली पाठवलं तिले. गेली 2 शब्द समजावून सांगितले. गेली बाई ठेवाली. पोरगी बरं झालं. पोरगी आपल्या घरी असलेलीच बरी नवऱ्याच्या. कायले बोलावलं होतं मला पहिले सांग. कायले बोलावलं होतं? 2 वेळा चक्रा मारले त्या घराच्या समोर. माझ्या सासूले म्हटलं थांबा येतो करू घरी कोणीच नाही. माय चाल ना घरी गेल्यावर सांगतो मी. चाल ये. ये बरं ये लवकर ये. सांगतो सई काय काम आहे तर सांग ना बाई. आम्ही जीव घाय भरून राहिला. काय झालं का? आणि बाई पोरगी थोड्या गोष्टीसाठी नुसती घाबरत राहते. काय घाबरायचं काम नाही वा. चल चुपचाप. घाय भरून राहिली म्हणते. चल मागली ना ते मागली. माय बाई एक पान लिहिलं ABCD आणि अभ्यासही झाला काय होती आला. ते डॉट्स दिले ना मॅडम ना त्याच्यावर काढ ना. A फॉर ऍपल, B फॉर बॉल काढ ना. आई हात दुखून गेले मायवाले. मग किती हात दुखला मायवाले. हे बाई हात दुखून राहिला. लय हात दुखून राहिला. एक पान लिहिलं तर ते हात दुखून गेला का काऊया. ते बाकीचं कोण लिहिण लिहिते. आणि मग जेवण करणं मग झोपून जा. तू म्हणे ना मी होमवर्क केल्यावर मोबाईल देईन म्हणून मला मोबाईलवर पाहायचं आहे ना कार्टून. काही मोबाईल नसते पाहत बरं. मोबाईल बिलकुल द्यायचा नाही इले. दया तुले सांगतो मोबाईल बिलकुल द्यायचा नाही. नाही व देतच नाही मी तिला मोबाईल. थोडासा देतो 10-15 मिनिटं बस. बाई कर मग तेवढं लिहून घे आणि मग जेवण करून झोपून जाऊ. काय व्हायचे बाबा मी काय म्हणतो तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की. बोल ना बोल. दाजीले बोललो मी. बाई बोलली का नाही तुले तर दाजीले बोललो मी. ते तुमच्या बहिणीचं नाही जी. तुमच्या बहिणीला कामच कोणते आहे दुसरे. तेवढेच काम आहे. मी ते नाही म्हणत आहे. तुमच्या बहिणीचं नाही म्हणत आहे. मी काय म्हणलं बबिता ताई ना मी सिटीमध्ये म्हटलं वडापावचं लावू का. दोघी जणी एकमेकीला सोबती होतो. आणि आपली श्वेताई आहे आणि ते पूजाही आहे जी. ते बी 6 वाजेपर्यंत घरी येते. त्याच्या बरोबर आम्ही येत जाईन याटो गिटो करून. त्या राहतेच आम्हाला सोबती ते गाडीनं याटोच्या मागात. लावू का बा म्हटलं वडापावची गाडी लावू का तिथं सिटीत. वडापावची गाडी नाही चालते गेल ते सिटीत मस्त चालते. उलट बायाच्या हातचं ना लोकायले लय आवडते. बाया पाहून बायाच्या हाताले चव राहते बा म्हणून लोक थांबते. मग लावायचं म्हणजे ना आता थोडं अवघड आहे व सिटीत. जाणं येणं कसं करान तुम्ही. कुठं लावान काय करान हे पाहतो आम्ही काय करायचं काय नाही. तुम्ही सांगा फक्त. करू का हो म्हणू का बबिता ताईले. होईन का तुझ्याकडून होईन. घरचं काम धाम बाईले सांभाळणं होईन का. माय डब्बा पाणी होईन. आता स्वयंपाक पाणी करायला उठाच लागते ना. बाईचा डब्बा गिब्बा करायला उठा नाही लागत तर काय. मी म्हटलं बाईच्याच गाडीत जात जाईन सकाळी आपल्या काव्याच्या लेकरायच्या ऑटोमध्ये. आणि तिकडून येताना म्हटलं या टोमॅटो राहते 6 वाजेपर्यंत आपल्या गावातले इथचे. तर ये नाही होते एवढ्या उशिरा थांबायचंच कायले. 5 वाजेपर्यंत वापस येऊन जायचं 5 वाजता सगळं काही बंद करून असं म्हणलं बा.
नाही माई काही हरकत नाही करायला, कर, चांगली गोष्ट आहे, चालती गेलती. पण तुम्हाला कोण सांगितलं वय? आजी पूजानं न श्वेतानं सांगितलं आम्हाला आयडिया, माया मॉलच्या समोर लावा म्हणे. तर थे राहते बा म्हटलं सोबती पोरी आम्हाले, तर म्हणून म्हटलं लावू बा. बबिता बाईच्या घरी तंगीत चालू आहे जी, तर तिचं थोडंसं अवघड काम आहे. तर मग त्यानं सांगितलं तर त्या आहे करायला तयार. आणि आपल्या घरचं आहेच ना, किती काही नाही म्हणलं तर आपल्या घरी पैशाचा तुटवडाच आहे का नाही. 2 पैसे आले आपल्या हाती तर तेवढंच बरं. तुमचं काम कसं पाण्यानं बंद राहते, कधी चालू राहते, हे बरं बा म्हणलं आहे का नाही. थोडंसं पाहू तर द्या करून. जाय मग, माई काही म्हणाई नाही, बाई तशी चांगली आहे ती बबिता बाई, स्वभावाली की चांगली आहे. जाय, दुसरी बाई असती तर मी म्हणलं नसतं तुले, पण बाई चांगली आहे बिचारी ती वाली. जाय ना मग, जाय तुले वाटते तर करून पाय थोडंफार. बरं झालं बाई हिच्यावल्या काव्याच्या बाबानं हो म्हणलं, मला वाटलंच नाही हो म्हणून. बरं झालं बाप्पा. आय श्वेता, आय श्वेता, एवढ्या काऊन रागात दिसून राहिले आई? मी ना काय केलं एवढं? काऊन काय झालं न काय नाही तर काय माहित का गड्या? काऊन जे आई काय झालं? तू यावल्या भावाले म्हटलं माझ्या घरी काहीच नसतं भेटलं का? चायचं पाणी नसतं भेटलं? साखरही नाही आहे का माझ्या घरी? पत्ती नाही? एवढा कोणता त्या भाऊ हे आहे वा? घरी मी चाल म्हटलं, मला दिसले जातानी तर चाला म्हटलं घरी. श्वेता आहे, सर्वेच आहे म्हटलं घरी, म्हटलं चाला म्हटलं, तर नाही आले. नाही म्हणते मला जायचं आहे, काम आहे. 5 मिनिटही नसता येऊ शकला का त्या भाऊ बायकोले घ्यायला आला. मी 2-3 वेळा म्हटलं चालाव म्हटलं घरी चाय प्याले. श्वेता आहे म्हटलं, सर्वेच आहे घरी. मायवाले शब्दाचा मान तर ठेवायला पाहिजे होता का नाही त्या भावानं? तुम्ही मोठे लोक आहे तर मग आम्हाला काही गरीब आहे तर आम्हाला काय असे कचरा समजतं काय व? त्या घरचे आम्हाला कचरेच समजते. दादा आला होता आज, मला माहीतच नाही. तुम्ही सांगितलं म्हणून मला माहित झालं, नाही तर मला माहीतच नव्हतं दादा आला बा म्हणून. तुम्ही चाल म्हटलं ती आले पाहिजे होतं दादानं. असं कसा गेला? निदान बहिणीची भेट घेऊन तर आले पाहिजे होतं. विसरलं का दादा? इथं बहीण आहे बा, बायकोच राहते का निसती? या गावात बहीण दिली आहे आपण, तिचंही घर आहे इथं. झाले पाहिजे बा, थोडस भेट घ्यायला पाहिजे. नाही निस्ता बायकोलेच घ्यायला आला आणि माई भेटही नाही घेतली आणि तसंच चालला गेला. आता पाय ना, तूच सांग ना बाई. श्वेता माय काही चुकलं का? चुकाले. मी 3 वेळा म्हटलं त्या भावाले चालाजी घरी, चालाजी 5-10 मिनिटं बस जा. सगळेच आहे घरी म्हटलं, नाही आला. त्या भाऊ नाही जातो, गाडीवर बसला ना चालला गेला. आम्हाला किती बेकार वाटलं. सागर कामात असं नाही जात असं म्हणून पटकन गेले असत. अहो बाई, कामातही असन तरी काही 5-10 मिनिटं बहिणीच्या घरी बसू शकत नाही? बायकोले घ्यायला आलास ना कामातही असून. आम्ही काही रिकामी हाव का इथं? आम्ही रिकाम टवडे हाव आम्ही? दादानं बरोबर नाही केलं, हे बिलकुल बरोबर नाही केलं. दादाच्यानं मला माई सासू बोलून राहिली, कम से कम माई सासूनं बोलावलं तर यायला पाहिजे होतं दादानं. एकदम निवय केलं दादानं. आईले फोन करतो ना मी, सांगतो बरं आईले आता. मला बिलकुल पटलं नाही श्वेता हे त्या आल्या भावाचं, बिलकुल नाही पटलं. माझ्या शब्दाले मान नाही दिला त्या भावानं, बिलकुल पटलं नाही. आता याच्यानंतर आम्ही येऊ का त्या घरी? आणि तुले पाठवू का ते आले माय बापाच्या घरी? आता आम्ही थांब नाही येऊ दे ना ते श्याम्याले. सांगतो ते आल्या भावाचे करीने. साऱ्या बाया होत्या जातानी, तिथं ते निर्मला बाई होती आणि ते अंती होती, अंजनी होती. चाला म्हटलं मी, नाही हू नाही केलं चू नाही केलं, नाही जायचं आहे. सागरचंही चुकलं बाई, बायकोले घ्यायला आला तर बहिणीच्या घरी 5-10 मिनिटं बसला असता तर काय झालं असतं? ह्या आईले दिसलं म्हणून म्हणतो, बुडी माहित आहे ना मग कशी तमाशा करते. केलास ना आता त्या पोरीले बोल आता. शेताले आता पाय बरं कशी म्हणून राहिली, जाऊ देईन का तुले न असं न तसं. आईले मी फोन करतो, सांगतो मी आईले फोन करून सांगतो दादा माझ्या घरी आला नाही तर. कर त्या मायले फोन कर आणि सांग त्या भावाचे करीने. कर फोन कर. नाही तर दे माय इकडं फोन, काढतो त्या मायची बी. आता याच्या तिच्या आईची काय गलती आहे जी? आई तिच्या आईची काय ले काढता? तिच्या आईले तर माहितही नाही. हो ना, माय आईले काय माहित आहे जी? आई माय आईले तर काही माहितही नाही. मी फोन करतो माय आईले ना सांगतो. गरीब आहे म्हणून काय आम्हाला इज्जतच नाही? काहीच नसतं भेटलं. हिच्या आल्या भावाले माया घरी चाला 2-3 वेळा म्हटलं, म्हणाले नाही आला. आता तर जाय माय, काय चाललं तेडं. हे सामान होय तुले द्यायचं होतं, त्याच्यासाठी बोलावलं होतं तुले. पण मग त्या इथं गेली अंताच्या घरी
तर तिचा जवाई आला तर तिकडच वेळ झाला बाई 5-10 मिनिटं म्हणता म्हणता 1 घंटा झालं ग बसलो होतं तर. आणि तू इकडे 2 चक्रा मारू नाही आली म्हणतं. हे घे याच्यात कानी तेल आहे, 2 तेलाचे पाकिट आहे, साखर आहे 2 किलो, चाय पत्ती गित्ती आहे, थोडस त्या पोट्टीले कानी खाले आणलं चिवड्या मिवड्याचं पाकिट. याच्यात किराणा आणला होता कानी तर थोडासा जास्त आणायला लावला सूरजले, तर हे घेऊन जाय. तिकटाचं पाकिट गिकीट आहे याच्यात. माय बाई कायले दिलं व तू नव, कायले दिलं तू न मला. राहू दे, ठेवते या घरी, माझ्या घरी नाही पाहिजे न बाई. राहू दे तू किती देत राहतो मला सारखी सारखी. राहू दे हो बाई, राहू दे. कधी ना तर गालावरती आल्या गे लवकर पकड. म्हणते कायले दिलं करून राहिली. मला माहित नाही का त्या घरी तंगी चालू आहे बा म्हणून. त्या जवायचा पगारही नाही झाला आणि तुले काम धाम लागलं नाही आहे. मला माहित नाही का तेलही नाही आहे त्या घरी, काहीच नाही आहे. त्या बुढीचा पेमेंट वाचा आहे माहित आहे ना मला. तुले कोण सांगितलं व बाई व? तुले तर मी न सांगितलंय नाही माझ्या घरी आहे का नाही आहे बा म्हणून. मग तुले कसं माहित पडलं? आई तुला नाही सांगितलं तर मला काही माहितच नाही पडणार. तुला काही उपाशी राहू देणार आहे काय हो मी? मग काय पाहिजे माझ्या घरी एवढं असून ना, सख्खी बहीण असून. तांदूळही आहे याच्यात 2-3 किलो तांदूळही ने आण कानी. याच्यात तेलाचे पाकिट गिकीट थोडस तुले लागतं थोडस काढून घेतलं. आता ते हे नाही ना घरी रोशनी, त्याच्यामुळे मी कानी काढून नल्लक ठेवून दिलं याच्यात थैल्यात. सामान ते गेली ना तिच्या मायच्या घरी, आता काही लवकर नाही, हे घेऊन जाय. कसं माहित पडलं मला सांग, मी तर तुला सांगितलं नाही ना. तू या पोरीनं सांगितलं, खेळायला आली होती का नी हिच्या सोबत, स्माइली सोबत, तर सांगे बाबाचं ना आईचं भांडण झालं म्हणे पैशासाठी. ती पोरगी काही लहान आहे काय हो बाई? तेल नाही आहे म्हणे, काही नाही, तसं मला खाली खाले नाही आणलं म्हणे, बाबानं चिवडाही नाही आणत म्हणे, काही नाही आणत म्हणे. सांगत होती पोरगी. साखर नाही म्हणे घरी, मला साखर खायची सवय आहे तर डब्यात साखरच नाही म्हणे, अशी सांगे ना मला पिंकी. मला काय माहित नाही का बाई? उधार आणत होती हो मी, पण त्याचे पहिलेच पैसे दिले नाही. तर तू उधार मला मागूशा नाही लागत हो बाई. 200 रुपये होते ते एक पुडा आणला बाई. कसं बी त्याच्यात लई संपलं. थोडंसं 2 भाजीचं असं तेल. मी म्हटलं होईन बुडीचा वाता, पगार होईन बा म्हणून थांबली आहे. राहू दे ना बाई वा, तू नको देऊ मला, राहू दे. घे म्हणलं ना मी, घे पटकन घे. ते रोशनीयाच्या पहिले का नाही घेऊन जाई घे. आणि तू अरे 2 दिवसाच्या कामाचे पैसे आहे का नाही, 500 रुपये देतो मी. सूरजले येऊ दे, सूरजले मागून देतो मी 500 रुपये. तुला खर्चा पाण्याला होऊन जाते. तर 500 रुपये कायले देत? हे दिलं नाही एवढं सामान आहे तर 500 रुपयाच्या वरत आहे. मग कायले? राहू दे, नाही पाहिजे आता. ते पैसे ते कामाचे वेगळे आहे, हे वाले याचे काही पैसे घेणार काय हो मी? पैसे घ्यायले आता माईसून नेऊनच देते ना बिचारे. तिले वाटत असं मला माहित नाही काही नाही. बरोबर पदराच्या ह्याच्यात झाकू घेऊनच जाते ना, ते घेऊन जाले. घे लवकर. बाई मी लढू का काय करू मला समजूनच नाही राहिलो बाई. घेऊ का नाही घेऊ तर बाई तुला मी न सांगता सर्व काही माहित आहे व. एवढी चांगली बहीण आहे बाईवाली. बाई मी जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत तुले काही उपाशी राहू देत नाही. काही करीन मी. देवानं दिलं तर आहे ना माझ्या घरी सारं पीक पाणी सर्वच आहे. देवाच्या कृपेनं बाई माझ्या वावरातही चांगलं पीक पाणी आहे. आणि कायले तुले उपाशी राहू देऊ? तुझी बहीण आहे ना, मोठ्या भावासारखी आहे तुझी बहीण. तुले कायले उपाशी राहू देईन तर मी. मला सांगत जा असं काही असलं तर. पोरीनं सांगितलं म्हणून बरं झालं, मला माहित तरी आहे. ते बरं नाही वाटत तू बाई, सारखं तुले म्हणाले. मला चांगलंच वाटत नाही. बरं नाही वाटत म्हणतो तू बबिता. एका माय बापाचे लेकरं आपण एकाच घरात राहिलो आहो, एकाच घरात शिकलो आणि म्हणतो बरोबर नाही वाटत. मला नाही का तू सांगितलं नाही ना तर मला लय बेकार वाटलं. याच्यानंतर ना अशी काही आपत आली गेली ना तर सांगायचं मला. तुला सांगतो मी. गहू घेऊ आहे का नाही? गहू घेऊ आहे का देऊ अजून? गहू देऊ का 10 किलो? आई बाई सकाळीच आणलं आज देईन मी ना. गहू घेऊ आहे. आणलं दडून आणलं मी ना बाई. अरे घे याच्यात आणि 3 किलो चांगले तांदूळ आहे. आणि कंट्रोल लागत असन तर उचलून घेतो. हाय का नाही कंट्रोलचे तांदूळ तुझ्या घरी? ते इथं नवीन आलो बाई. राहिले आमचं कार्ड बनायचंच आहे ना राशनचं. हाय 2-3 किलो आहे मायवाल्या घरी.
त्यावाल्या कार्डावरचा उचलून घेईन मी, कंट्रोल नाही तर. हो येईन ना मी, उचलाच्या वेळे सांगता पाहिजे ना. येईन घे जो. जाय बरं हे घेऊन पटकन, हा थैला घेऊन जाय. अजून ते रोशनी गिशनी येईन ना, मग तिले बोलायला चान्स भेटते आणि मग त्या करते राखते. हे घे घे. माई बहीण किती चांगली आहे बाई. मग पटकन जाय, इकडून मागच्या दरवाज्यातूनच जातो बबिता. ती आली गेली ना रोशनी तिकडून, तर तिचे डोळे मोठे होते. मग तुले हे थैले तुले दिले गिल्ले तर